नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आरक्षणावरती मुख्यमंत्र्यांनी जरांगे भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी, संजय राऊत यांची मागणी। तर वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळाचे फलक घेऊन चिमुकल्यांनी दिलाय वाहतूक सुरक्षिततेचे धडे, शहर वाहतूक शाखेचा स्तुत्य उपक्रम। आता बघूया सविस्तर बातम्या। मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता आहे। काल एका तरुणाने आत्महत्या केली। अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी चालता बोलता पत्रकारांशी न बोलणं हे शोभत नाहीये। दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ यांच्यासोबत एकत्रित पत्रकार परिषद घ्यावी। त्यांच्याकडे जागा नसेल तर शिवसेना भवनामध्ये जागा देतो, पण पंतप्रधान मोदी सारखं पत्रकार परिषद घ्यायला घाबरू नये, असा टोला उद्धव सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत लावलाय। राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे सगळे प्रश्न जे आहेत राज्यातल्या अंतर्गत, पक्षांतर्गत, त्यांच्या युती अंतर्गत, कॅबिनेट अंतर्गत सक्षम आहे। हा वाद मंत्र्यांपर्यंत पोहोचला। मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार। गँगवार होईल कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावर मी वारंवार सांगतो आहे, आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवत आहे। बरं, मी सत्य सांगतो, ज्या प्रकारचा संघर्ष कॅबिनेटमध्ये चाललेला, मग भुजबळजी असतील, मग इतर समाजाचे लोक असतील, ज्या प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा, स्वतः भुजबळ म्हणतात अराजक होईल, महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा माओवादच आहे, नाही का? मग नेपाळमध्ये भ्रष्टाचाराने टोक गाठलं म्हणून तरुण मुलं रस्त्यावर आली आणि सरकार उलथवून टाकलं, म्हणून महाराष्ट्रात आणि देशातल्या भ्रष्ट लोकांनी काळजी घेतली पाहिजे। याच्यावरती काय देशद्रोहाचा गुन्हा आहे? हे नेपाळचं समर्थन करतात। नेपाळ हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्राचं समर्थन करतोय, तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना, मूर्ख लोक आहे। सर्टिफिकेट काढायची कशी? कारण अनेकांकडे नोंदी नाही, फक्त 48,000 लोकांकडे नोंदी आहेत, ज्यांच्याकडे नोंदी नाही त्यांना सर्टिफिकेट। या विषयावरती लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली पाहिजे। जाता येता फक्त ते एखादी कॉमेंट पास करून जातात। हा एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला, एक भूमिका घेतलेली आहे, त्याच्यावर तुम्ही मतं मागणार आहात भविष्यामध्ये। तुम्ही पत्रकार परिषद घ्या, जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला तर आम्ही शिवसेना भवनात जागा देऊ, पण या विषयावर पत्रकार परिषद घ्या। त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था आम्ही करू, पत्रकारांचं चहापान आम्ही करू, सगळं करू, पण तुम्ही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झाला आहे महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा, बसा। दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं, पाटला जरांगे पाटलांना बोलवा, भुजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या, तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल। आज प्रत्येक समाज अस्वस्थ आणि अशांत आहे आणि संशयाच्या भोवऱ्यात आहे, त्यांना कळत नाही मी कुठे आहे ना, हे या राज्याला शोभत नाही। आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम महान माणूस मुख्यमंत्री असताना, सक्षम नेतृत्व त्यांचं आहे, तर त्यांनी ते सांगायला पाहिजे ते सक्षम कसं घ्यायचं। अरे सक्षम आहेत ना, त्यांनी इतके प्रश्न महाराष्ट्राचे सोडवलेले आहेत। आता प्रश्न सोडवले पण कारवाई करत नाही, त्याच्यामुळे सक्षम नेतृत्व अशा प्रकारे देशामध्ये। आता मणिपूरचा प्रश्न 3 वर्षे काही करायचं नाही, बघायचं नाही, जळू द्या, लोक मरू द्या, लोकांची धिंड निघू द्या, महिलांना नग्न नाचू द्या, रस्त्यावर आणून त्यांना ज्या पद्धतीनं नग्नपणे धिंड काढल्या, विटंबना केली। आत्ता 3.5 वर्षांनी हा माणूस चाललेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या लोकांना वाटतं भाजपच्या हे सक्षम नेतृत्व आहे। अशा प्रकारचं सक्षम नेतृत्व देशात ठिकठिकाणी निर्माण झालं आहे, आणि त्याच्यामुळे
नेपाळचे मी उदाहरण देतो ते वेगळ्या अर्थाने देतो. लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका, इतकंच मी सांगेन. मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय. तुम्ही 2.5 कोटींचा घोटाळा केलाय असा व्हिडिओ कॉलवरती धमकावत सायबर भामट्याने छत्रपती संभाजीनगरमधील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून तब्बल 46 लाख रुपये उकळले होते. ही फसवणूक AI व्हिडिओद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर आता स्वतः IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी एका व्हिडिओ जारी करत सायबर फसवणुकी विरोधात आवाहन केलंय. नमस्कार, मेरा नाम विश्वास नांगरे पाटिल है. मैं 1997 बैच IPS बिलोंग करता हूँ. प्रेजेंटली मैं एंटी करप्शन ब्यूरो महाराष्ट्र में एडिशनल DG पद पर कार्यरत हूँ. ये वीडियो मैं अवेयरनेस और एजुकेशन के लिए बना रहा हूँ. आजकल साइबर क्राइम में नया ट्रेंड चल रहा है, डिजिटल डिटेंशन. इसमें लॉ एनफोर्समेंट एजेंसीज जैसे कि ED, CBI, नारकोटिक्स ब्यूरो, मुंबई पुलिस, साइबर पुलिस, इनके नाम से आपको मैसेज या वीडियो कॉल आएगा जो पूरा फरेब है, बोगस है. सीनियर ऑफिशियल्स के नाम भी बताए जाएंगे. उनका आपको वीडियो कॉल आएगा तब वो सीनियर ऑफिसर्स यूनिफॉर्म में दिखेंगे, ऑफिस जैसा उसका सेटअप रहेगा. आपको अरेस्ट वारंट आपके भेजे जाएंगे. आपने मनी लॉन्ड्रिंग किया है, आपने नारकोटिक्स का पार्सल फेडेक्स के थ्रू भेजा है, या आपने पोर्नोग्राफिक क्लिप्स, चाइल्ड पोर्नोग्राफिक क्लिप्स भेजे हैं, आपके खिलाफ इतने केसेस दर्ज है, आपके खिलाफ इतने सारे वारंट्स है. ऐसे सब एलिगेशंस, ब्लेम्स और सब बातें आपको बताई जाएगी और आप बहुत ही ज़्यादा प्रॉब्लम में हो. आपको अभी इससे अगर छुटकारा चाहिए तो हमें कोऑपरेट कीजिए करके आह्वान किया जाएगा. घर वालों को बताएंगे तो और बुरी तरह से फंस जाओगे. तो आप डरेंगे, आप किसी को कुछ नहीं बोलेंगे और आप डिजिटल डिटेंशन में जाएंगे. और जो उनका मेन ट्रैप है कि आपका बैंक अकाउंट जिसके थ्रू मनी लॉन्ड्रिंग हुआ है, ऐसा एलिगेशन हुआ है, उसके थ्रू आपको वो पैसे ट्रांसफ़र करने के लिए बोलेंगे. आप वो पैसे जैसे से ट्रांसफ़र करेंगे वो बताएंगे ये फंड लीगलाइजेशन प्रोसेस है. आपका अकाउंट जो है वो सही है, गलत है, मनी लॉन्ड्रिंग के लिए यूज़ किया है, अंडरवर्ल्ड ने यूज़ किया है, हम वेरीफाई कर रहे हैं. उस झांसे में लाके आपका पूरा अकाउंट खाली करेंगे. इनफैक्ट आपको आपके म्यूचुअल फंड्स कितने हैं, FDs कितनी है, शेयर्स कितने, वो लिक्विडिफाई करने के लिए बोलेंगे. वो भी पैसे आपके उनके नाम दूसरे अकाउंट पे ट्रांसफ़र करवाएंगे और आपके नियर रिलेटिव्स, आपके बूढ़े पेरेंट्स हैं, उनके नाम से ट्रांसफ़र करवाएंगे. इमीडिएटली लोन कोई आपको लेने को बोलेंगे. ऐसे लाखों करोड़ों जो आपके हार्ड अर्न मनी है वो ट्रांसफ़र करेंगे. आपका पूरा जीवन इसमें बर्बाद हो सकता है. कृपया इस टाइप के ट्रैप से बचिए. डोंट फॉल प्रे टू सच काइंड ऑफ ट्रैप्स. डोंट अटेंड सच अननोन वीडियो कॉल्स. अगर गलती से आपने पैसे ट्रांसफ़र किए तो इमीडिएटली 1930 जो हेल्पलाइन है 1930 उसको कांटेक्ट कीजिए. पुलिस ऑफिशियल्स, साइबर ऑफिशियल्स विद द हेल्प ऑफ बैंक ऑफिशियल्स कोऑर्डिनेट करके इमीडिएटली जो फंड्स जिस अकाउंट में ट्रांसफ़र किए हुए हैं उस अकाउंट को होल्ड या फ्रीज करने की कोशिश करेंगे. उस अकाउंट से दूसरे अकाउंट में गए तो भी वो फ्रीज हो सकते हैं, लेकिन गोल्डन आवर में ये कम्युनिकेशन होना चाहिए. नियरेस्ट पुलिस स्टेशन में जाके आपको FIR देनी चाहिए. नेशनल साइबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल जो है उसको आप इमीडिएटली वहाँ भी आप एक फॉर्मेट में कंप्लेंट दे सकते हैं. इससे आपका जो नुकसान हुआ है वो भर के निकल सकता है. कृपया अलर्ट रहिए, ऑनलाइन ऑफलाइन अलर्ट रहिए. आधार कार्ड, KYC, आपके डिटेल्स, OTPs आप शेयर मत कीजिए और किसी भी हालत में किसी भी झांसे में आके आपके पैसे, हार्ड अर्न मनी किसी को, अननोन आदमी को ट्रांसफ़र मत कीजिए. कोई पुलिस ऑफिशियल, कोई लॉ एनफोर्समेंट एजेंसीज आपको वीडियो कॉल नहीं करती है. आपको कोई ऑफिशियल आपको ऑनलाइन मैसेंजर के थ्रू या व्हाट्सएप के थ्रू अरेस्ट वारंट नहीं भेजता. ये सब फर्जी है, ये जालसाजी है. कृपया इससे बचिए, अलर्ट रहिए. आप खुद भी और औरों को भी अलर्ट कीजिए. ये बड़ी साजिश साइबर क्रिमिनल्स की है, उससे हम सबको बचना है और सेफ रहना है. थैंक यू. जय हिंद.
दरवर्षी रस्ते अपघातात हजारो बळी जातात. वाहन चालकांनी वाहतुकीचा नियम योग्य पद्धतीने पाळल्यास हे अपघात कमी होऊ शकतील. खरं तर वाहतुकीचे नियम पाळणं ही जीवनशैली झाली पाहिजे. हा संदेश घेऊन काही चिमुकले शाळकरी विद्यार्थी, ट्रॅफिक पोलीस, डॉक्टर, यमदूत अशा वेशभूषेत शनिवारी छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावरती उतरले. त्यांनी वाहतूकदारांना वाहतुकीचा नियम पाळण्याचा संदेश दिला. हा उपक्रम शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने राबवण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील वाहतूक शाखा आणि माय फर्स्ट वर्ल्ड प्ले स्कूलच्या संयुक्त विद्यमाने एक जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत शाळकरी म्हणजेच अगदी प्रायमरीतील चिमुकल्यांनी विविध वेशभूषेत शनिवारी क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप आणि अन्य चौकांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती नागरिकांसमोर केली. पोलीस, डॉक्टर, यमराजच्या वेशभूषेतून नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं. झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभं राहणं, 4 व्हीलर चालकाने सीट बेल्ट लावणं तसेच ट्रिपल सीट न चालवणं असे नियम नागरिकांना सांगितले. त्याबरोबर गुलाब फुल देऊन प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचं सुद्धा स्वागत केलं. यातून लहान मुलांना नियम तर कळतातच, शिवाय शिस्त, चर्चा अशा अनेक गोष्टी कळतात असं मत शाळेच्या शिक्षकांनी एडियन सोबत बोलताना व्यक्त केलंय. लहान मुलांच्या माध्यमातून वाहतूक नियम शिकवण्याचा हा एक छोटासा उपक्रम आहे. आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की नागरिक जे आहेत ते मोठ्यांचं ऐकत नाही, तर निदान लहान मुलांचं तरी ऐकतील. आणि आज ते आम्ही प्रत्यक्ष बघितलं की कुठल्याच व्यक्तींनी झेब्रा क्रॉसिंग केली नाही, मुलांनी झेब्रा क्रॉसिंग क्रॉस नाही करायला सांगितलं, तर नागरिकांनी मुलांचं ऐकलं आणि लहान वयामध्ये मुलांना नियम शिकवले, शिस्त शिकवली तर ती जास्त दिवस टिकून राहते. त्यामुळे आम्हाला वाहतुकीचे नियम, वाहतुकीच्या गोष्टी मुलांना शिकवण्यासाठी हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये आम्ही खास करून मुलांना यमदूत बनवलं आहे. यमदूत याच्यासाठी कारण घाई गडबडीमध्ये नागरिक जे आहेत ते गाडीची स्पीड वाढवतात, ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंट झाल्यानंतर एकतर हॉस्पिटल नाहीतर यमदूत हा 2च पर्याय उरतो. त्याच्यासाठी आम्ही डॉक्टरांची पण वेशभूषेमध्ये डॉक्टर दाखवलेला आहे. डॉक्टरांमध्ये यश नाही मिळालं तर शेवटी यमदूतकडे प्रत्येकाला जावं लागतं. त्यासाठी प्रत्येक मुलांनी एक छोटासा संदेश दिलेला आहे की घाई गडबड करू नका, स्पीडवरती नियंत्रण ठेवा, जेणेकरून आपल्याला डॉक्टर आणि यमदूत हे दोन्हीपासून वाचता येईल. त्याचबरोबर काही ट्रॅफिक पोलीस आहेत, 2 मुलं ट्रॅफिक पोलीस बनलेले आहेत, काही पोलीस बनलेले आहेत. नियमाचे पालन करणं हे नागरिकांना ते शिकवत आहेत. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मनीष पाटील, किशोर पाटील, मुख्याध्यापक रोहित गिरी, शिक्षिका सायली पवार, उज्ज्वला बनकर यांच्यासह शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तर या उपक्रमासाठी शहर पोलीस वाहतूक शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मिर्धे, पोलीस उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे, हेड कॉन्स्टेबल रवी दहिफळे यांच्यासह त्यांच्या विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने शहरातील वाहतुकी शिस्त लावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी राबवण्यात आलेल्या ह्या उपक्रमाबाबत वाहतूक शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मिर्धे यांनी अधिक माहिती दिली आहे. बघा, बऱ्याचदा आपण बघत असतो, जर देशभरातला आपण अंदाज घेतला तर खुनामध्ये जेवढे लोकांचा मृत्यू होतो त्यापेक्षा जास्त अधिक मृत्यू हा रोड अपघातामध्ये होतो. हा एकंदरीत अहवाल आहे. आपण खून झाला तर खूप गांभीर्याने घेतो, परंतु रोड अपघातामध्ये जर एखाद्याचा जीव गेला तर त्याच्यावर उपाययोजना करण्याकडे फारसा काही लोकांचा रस नसतो. परंतु एक पोलिसांच्या दृष्टीनं हा फार महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे. आमचे पोलीस कमिशनर साहेब श्री प्रवीण पवार साहेब, आमचे वरिष्ठ अधिकारी श्रीमती घाडगे मॅडम आणि सुभाष भुजंग सर आणि यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनजागृती करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत असतो. परंतु फक्त दंड आकारून किंवा लोकांना तोंडी नियम काय आहे ते समजावून सांगून बऱ्याचदा कळत नाहीत. मोठ्यांच्या किंवा पोलिसांच्या भूमिकेतून लोकांना सांगितलेलं सुद्धा बऱ्याचदा कळत नाही. म्हणून यावेळेस आम्ही लहान मुलांच्या माध्यमातून लोकांना जनजागृती व्हावी, त्यांना वाहतूक नियमन करणे सोपे पडावे आणि वाहतुकीचे नियम काय असतात, आपण बेशिस्त वागलो तर आपल्या जीविताला कशा प्रकारे धोका निर्माण होतो याची जाणीव व्हावी, म्हणून या चिमुकल्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वाहतूक जनजागृती करण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. आणि नक्कीच मला आशा आहे की या लहानग्यांकडे बघून यांनी केलेल्या सूचना असतील, यांनी केलेल्या विनंती असतील किंवा दाखवलेले फ्लेक्स असतील, याच्या माध्यमातून नक्कीच थोड्याफार प्रमाणात का होईना लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल. वाहतुकीचे नियमन करण्याकरिता, वाहतुकीचे नियम पाळण्याकरिता नक्कीच ते विचार करतील. कारण वाहतूक नियमन हे हा स्वयंशिस्त विषय आहे. प्रत्येकाला आपण वारंवार सांगू शकतो, परंतु जोपर्यंत तो स्वतः वाहनधारक विचार करणार नाही किंवा तो प्रयत्न करणार नाही त्याशिवाय आपण वाहतुकीचे नियमन करणं शक्य होणार नाही. त्यामुळे ह्या लहानग्याच्या माध्यमातून, लहान मुलांच्या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो, सर्व वाहनधारकांना आवाहन करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळावेत. कारण आपण बेशिस्त आणि
चुकीच्या पद्धतीने जर वाहनं चालवले तर नक्कीच आपल्या जीवाला धोका या माध्यमातून निर्माण होऊ शकतो. आपले जीवन खूप महत्त्वाचे आहे. आपले आयुष्य हे आपल्या स्वतःसाठी याशिवाय आपल्या पूर्ण कुटुंबासाठी देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही हा संदेश लहान मुलांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना वाहनधारकांना देत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरती अन्यायकारकपणे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांविरोधात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन देण्यात येऊन विद्यापीठात शिक्षण, वसतिगृह सुविधा, आर्थिक अडचणी आणि शैक्षणिक न्याय यासारख्या मुद्द्यांवरती लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती कुलगुरू आणि कुलसचिव यांच्या सूडबुद्धीने किरकोळ मुद्द्यांवरती गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचा आरोप करत ते गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी सचिन निकम यांनी केली आहे. काल आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन त्यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरामध्ये कशा पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत आहे आणि लोकशाही मूल्यांचा अवमान होत आहे या संदर्भाने काल आम्ही निवेदन सादर केलं. या निवेदनामध्ये सातत्याने विद्यार्थ्यांवरती ज्या पद्धतीने अन्यायकारकरित्या गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि विद्यापीठातील लोकशाही वातावरण अबाधित ठेवावं या संदर्भाने आम्ही काल त्यांच्याशी भेटून चर्चा केली. या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडे काही मागण्या केल्यात ज्यामध्ये विद्यार्थ्यांवरचे गुन्हे तातडीने मागे घेतले गेले पाहिजेत. विद्यापीठातलं जे लोकशाहीला मारक असलेलं जे वातावरण आहे ते वातावरणामध्ये सुधारणा करण्यात यावी. स्थानिक पोलीस प्रशासनाला आंदोलकांवरती दडपशाही करू नये अशा आशयाचे आदेश द्यावेत अशी आम्ही मागणी केलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर प्रशांत अमृतकर असतील, या दोघांच्या करवी प्रचंड प्रमाणात दडपशाही सुरू आहे. आज एकाही आंदोलकांना कुलगुरूंना भेटता येत नाही, आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी निवेदन सादर करता येत नाही. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जे जे विद्यार्थी जातात त्यांना तातडीने गुन्हे दाखल करून पोलिसांच्या करवी दडपशाही करण्यात येत आहे. ही दडपशाही थांबली पाहिजे, अन्यथा विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालेला आहे आणि याचं पर्यावसन एका मोठ्या आंदोलनामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. याची कल्पना आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना दिलेली आहे आणि तातडीने त्यांनी या संदर्भाने पाऊले उचलून शासन निर्णयाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आम्ही लवकरच पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध विद्यार्थी संघटना आणि आंदोलकांच्या वतीनं राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहोत आणि मागच्या आंदोलनाचा सगळा तपशील त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc,
BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पंख अडणे। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तथा जालन्याचा। मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो। घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही। आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे। तकरीबन 15 साल से आता हूँ। जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है। और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है। और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड विथ। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे।
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. बँगलोर येथील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केल्यानंतर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, त्यांचे विचार संपूर्ण देशभर नाही तर विश्वभर प्रेरणादायी आहेत, त्यांचं नाव बदलण्याचं धारिष्ट आपण करू नये अशी विनंती त्यांनी केली आहे. अतिशय चुकीचा निर्णय आहे हा. मी तर सांगेल की त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आज कर्नाटका, बँगलोर कोणाच्या आशीर्वादाने उभा आहे? छत्रपती शिवाजी महाराज जर आदिलशाहीच्या विरोधात लढले नसते तर आज बँगलोरमधील जनतेने, कर्नाटकमधील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला नसता. महाराजांचे उपकार आहे म्हणून कर्नाटक त्या ठिकाणी उभा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज नाव हे प्रेरणा देणार आहे, हे नॅशनल हिरो आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं नाव बदलण्याचं धाडस करता किंवा विचार करता, केवलवाना प्रयत्न आहे. मी तर माननीय मुख्यमंत्री कर्नाटकांना आमंत्रण देतो की 2 दिवस त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करावा. कर्नाटक कसं उभं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची उंची काय आहे, त्यांनी दिलेले विचार काय आहे हे समजून घ्यावे आणि त्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य करावं. शासकीय मालमत्तेवर कुठल्याही समाजाचं, कुठल्याही संतांचं, एका विशिष्ट जातीचं नाव कायद्याने देता येत नाही. मी केंद्र सरकारला विनंती करतो की अशा प्रकारचे फालतू ठराव जे राज्य सरकार पाठवते हे तात्काळ खारिज केले गेले पाहिजे, हे अमान्य केले गेले पाहिजे. आणि त्याचबरोबरीने छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आयात केलेलं नाही, हे त्या मातीने दिलेलं आहे. आणि मातीने नाव दिलेलं आहे, हे ऊर्जा देणारं नाव आहे, तर या नावाने प्रेरणा मिळेल. त्यामुळे अशा प्रकारचं कृत्य करून त्यांनी भावनांशी, तरुणांशी खेळू नये. तरुणांना उलट छत्रपती शिवाजी महाराज काय हे त्यांनी समजवलं पाहिजे, अशी आमच्या सारख्यांची शिवप्रेमींची अपेक्षा. सामाजिक न्याय विभाग हा समाजातील तळागाळातील घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेला शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाने हाती घेतलेल्या समाज हिताच्या विविध योजना आणि उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यमांची साथ अत्यावश्यक असल्याचं सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीच्या 2 दिवसीय बैठकीचं उद्घाटन शनिवारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे होते. यावेळी आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी, माहिती व जनसंपर्क संचालक तथा समितीचे सदस्य सचिव किशोर गांगुर्डे, राज्य समितीचे सदस्य आणि विभागीय माहिती उपसंचालक उपस्थित होते. प्रारंभी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक किशोर गांगुर्डे यांनी प्रास्ताविकात बैठकीच्या आयोजनाची भूमिका विशद केली आणि पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर माधव सावरगावे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने यांनी केला. समाज कल्याणासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी यावेळी जाहीर केलं. उत्तर प्रदेशच्या कानपूरहून नशेसाठी वापरण्यासाठी औषधांच्या बाटल्यांची ऑर्डर देऊन छत्रपती संभाजीनगर मार्गे नाशिक मालेगावमध्ये नशेसाठी तस्करीचा भांडाफोड NDPSच्या पथकाने केला असून 40 गावच्या 2 भावांनी औषधी दुकान बंद पडल्यानंतर ही तस्करी सुरू केली होती. पोलिसांनी कंपनीच्या गोदामात गुंगीच्या औषधाचा मोठा साठा हस्तगत करण्यात आलाय. या कारवाईबाबत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अधिक माहिती दिली आहे. पथकाच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे, सहाय्यक निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के आणि अन्य कर्मचाऱ्यांनी सदर कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे. मेडिकल स्टोअर आणि च्या नावाखाली आणून आपल्याकडे सिरप जो आहे तो त्यांनी आणलेला आहे. याच्यामध्ये व्यारे लॉजिस्टिक वाळूच्या इथं त्यांनी इव्हन एका आरोपी जो स्थानिक आपला शहरामधला त्याच्याकडून त्यांनी ऑर्डर पण घेतलेली होती सिरप पोचवण्याची. तर ते आरोपी देखील त्या ठिकाणी ते पोलीस सिरप घेण्याकरता त्यांनी त्याला तिथं बोलवलं डिलिव्हरी घेतल्यानंतर. त्याचं नाव आहे समीर शेख, त्याच्याबरोबर हर्षद, त्याच्याबरोबर हर्षद इब्राहिम पठाण, समीर शेख आणि रसूल असे 3 जण आलेले होते. त्या 3 देखील आमच्या टीमनी ताब्यात घेतलं. अमोरेवरेला देखील आमच्या टीमनी नाशिकमध्ये ताब्यात घेतलं. अशा प्रकारे या संघटित गुन्हेगारीमध्ये सामील असलेले क्राईम ब्रांचनी, अँटी नार्कोटिक्स सेलनी आणि स्पेशल स्क्वॉडने मिळून जवळपास 12 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत. जवळपास या गुन्ह्यामध्ये आणि या टोळीमध्ये
41 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते सर्वांवरती देखील आम्ही अटकेची कारवाई करू. याच्यामध्ये प्रामुख्याने DCP रत्नाकर नावडे, क्राईम ब्रँचचे PI पवार, PI बागोडे, API गच्चे, API शेळके, PSI बोडके, PSI शिंदे आणि स्पेशल स्क्वॉडचे API चौरे, PSI संदीप काळे, PSI अब्दुल कदम, PSI अभिजित चिखलीकर आणि नार्कोटिक सेलचे मस्के या सर्व अधिकाऱ्यांचा समावेश होता. आमचे अंमलदार देखील याच्यामध्ये सामील होते. या कार्याची व्याप्ती मोठी होती, परंतु तरी देखील सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रभावीपणे असं चांगलं काम आपल्या शहराकरता नार्कोटिक्सचा जो त्रास आहे, जो मेनेस आहे, तो थांबवण्याकरता केलेला आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. आरक्षणावरती मुख्यमंत्र्यांनी जरांगे भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी, संजय राऊत यांची मागणी. तर वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळाचे फलक घेऊन चिमुकल्यांनी दिलाय वाहतूक सुरक्षिततेचे धडे, शहर वाहतूक शाखेचा स्तुत्य उपक्रम. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.